मित्रांनो, आपण या युनिटमध्ये आता स्ट्रिंग पर्यंत आलेलो आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण या 2 डायमेन्शनल ॲरेवरचा प्रोग्राम घेतला होता आणि राईट ए प्रोग्राम टू एक्सेप्ट 10 नंबर्स ऑफ ॲरे अँड प्रिंट इट सम हे राहिला होता आपला प्रोग्राम. तर त्या प्रोग्राम राहिला होता आणि ती प्रोग्राम मी IMP जेव्हा आपण कव्हर करताना तेव्हा मी ते प्रोग्राम घेणार आहे. स्ट्रिंग मध्ये पहा, स्ट्रिंग मध्ये काय आहे. स्ट्रिंग काय राहतात, एक डबल कोटेशन मध्ये लिहिलेलं वाक्य त्याला स्ट्रिंग म्हणतात. या डबल कोटेशन मध्ये लिहिलेलं वाक्य किंवा सिंगल कोटेशन मध्ये लिहिलेलं वाक्य याला स्ट्रिंग म्हणतात. यामध्ये वर्ड्स असतात, सेंटेन्स राहतात, त्याला स्ट्रिंग असं म्हणतात. एक सिम्पलचं स्ट्रिंग म्हणजे काय राहतं सांगितलंय मी तुम्हाला. तर आता स्ट्रिंग मध्ये काय काय राहतं. स्ट्रिंग इज ए कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. म्हणजे काय, कॅरेक्टर्स A to Z, A to Z, A to Z जितके बी कॅरेक्टर्स राहतील ते स्ट्रिंग मध्ये राहू शकतात. कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. आता पहा इथं PG टेक अकॅडमी फ्री क्लासेस ऑन यूट्यूब. हे पहा, ही एक स्ट्रिंग असू शकते, ही एक स्ट्रिंग असू शकते. PG टेक अकॅडमी फ्री क्लासेस ऑन यूट्यूब यालाच काय म्हणू शकतो आपण, स्ट्रिंग म्हणू शकतो. कसं काय, कारण की कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. PG टेक हे कॅरेक्टर आहेत ना, हे सर्व कॅरेक्टर आहेत ना, ते कलेक्शन ऑफ कॅरेक्टर आहेत म्हणून याला स्ट्रिंग आपण म्हणू शकतो. तर ती स्ट्रिंग कशी डिस्प्ले करायची आउटपुटला, स्ट्रिंग काय राहतं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. कॅरेक्टर्स इन ए सिंगल अल्फाबेट, नंबर ऑर स्पेशल सिम्बॉल. कॅरेक्टर म्हणजे काय राहतं, कॅरेक्टर इज ए सिंगल अल्फाबेट. कॅरेक्टर काय राहतं, एक सिंगल अल्फाबेट राहते किंवा नंबर राहते किंवा स्पेशल सिम्बॉल राहते. सिंगल अल्फाबेट म्हणजे A Z असं TO सिंगल अल्फाबेट राहू शकते किंवा नंबर राहू शकते किंवा स्पेशल सिम्बॉल सुद्धा राहू शकते. त्याला कॅरेक्टर असं म्हणू शकतो आपण. स्ट्रिंग व्हॅल्यू ऑलवेज रिप्रेझेंट बिटवीन डबल कोटेशन. पहा मी म्हणलं होतं ना, डबल कोटेशन मध्ये स्ट्रिंग व्हॅल्यू आपण रिप्रेझेंट करतो, तेच लिहिलेलं आहे. एक्झाम मध्ये असं तुम्ही लिहू शकतो. कॅरेक्टर्स ॲरे, कॅरेक्टर ॲरे कॅन बी यूज टू स्टोर स्ट्रिंग. कॅरेक्टर ॲरे, कॅरेक्टर नावाचा ॲरे बनवायचा आपल्याला. हो का, इथं बघा खाली बघा कसं बनविलंय. कॅरेक्टर नावाचा ॲरे बनविलाय. ॲरे नेम काय दिलाय आपण आणि त्याची साईज. ॲरे नेम द्यायचा आणि त्याची साईज. हे सिंटॅक्स आहे. म्हणजे या प्रकारे आपण करू शकतो. सिंटॅक्स म्हणजे काय राहते, स्ट्रक्चर राहते. स्ट्रक्चर सिंटॅक्स आहे आणि याचं एक्झाम्पल तुम्हाला खालीच आहे, त्याच्या खालीच एक्झाम्पल सुद्धा आहे. पहा त्याच्या खाली सुद्धा एक्झाम्पल सुद्धा आहे. क्यार असं डिक्लेअर करायचं, डाटा टाईप. त्यानंतर ॲरे नेम, ॲरे नेम काय द्यायचा, ॲरे नेम काय द्यायचा, ॲरे नेम नेम दिला आपण आणि त्यानंतर साईज किती दिली, साईज दिली 10. म्हणजे या ॲरेची साईज किती, 10. कॅरेक्टर नावाच्या ॲरेची साईज किती, 10. याच्यामध्ये आता आपण स्ट्रिंग टाकू शकतो. या नेम नावाच्या ॲरेमध्ये आपण आता स्ट्रिंग्स टाकू शकतो. स्ट्रिंग म्हणजे कोणतंही नाव, म्हणजे आता आपण आपल्या अकॅडमीचं नाव सुद्धा टाकू शकतो. PG टेक जर टाकलं तर PG टेक आउटपुटला डिस्प्ले होऊन जाईल. तुम्ही तुमचं स्वतःचं नाव, तुम्ही तुमच्या भावाचं नाव, तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव सुद्धा टाकू शकता. तर कॅरेक्टर कॅन बी यूज टू स्टोअर स्ट्रिंग. कॅरेक्टर ॲरे, हे ॲरे मध्ये स्ट्रिंग स्टोअर करण्यासाठी यूज होतो हे कॅरेक्टर ॲरे. इच एलिमेंट ऑफ कॅरेक्टर आर स्टोअर एव्हरी सिंगल कॅरेक्टर फ्रॉम स्ट्रिंग. इच एलिमेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे ॲरेमध्ये काय राहतात, एलिमेंट स्टोअर करायची क्षमता राहते. असा ॲरे राहतो ना, त्यामध्ये एलिमेंट स्टोअर होतात. इच ब्लॉक, ही प्रत्येक ब्लॉक जे असतंय का ते प्रत्येक सिंगल कॅरेक्टर स्टोअर करायची क्षमता धरतो. म्हणजे इथं काय राहील, PG टेक असं प्रत्येक ब्लॉक, प्रत्येक कॅरेक्टर एक एक कॅरेक्टर स्टोअर करतो. हा ब्लॉक एक, हा ब्लॉक एक, असं प्रत्येक ब्लॉक एक एक कॅरेक्टर स्टोअर करायची क्षमता ठेवतो. तर हा त्याचा सिंटॅक्स आहे मित्रांनो. हा सिंटॅक्स एक्झाम मध्ये लिहूया आणि एक्झाम्पल मध्ये बघा. क्यार नावाचा हा डाटा टाईप आहे. नेम नावाचा ॲरे आहे. ॲरेचं नाव नेम आहे आणि त्याची साईज किती दिली, 10 आणि त्याला क्लोज करून टाकायचा सेमी कॉलम लावून. तर होप की तुम्हाला स्ट्रिंग कशी बनवायची, कशी तयार करायची ती समजलं असेल. आपण प्रोग्राम सुद्धा बघणार आहोत, तरी या व्हिडिओच्या लास्ट पर्यंत राहा. हे पहा, इन अबाव एक्झाम्पल कॅरेक्टर ॲरे नेम हॅज 10 साईज. या एक्झाम्पल मध्ये कॅरेक्टर ॲरे आहे, त्याची साईज किती आहे, 10. कॅरेक्टर ॲरे नेम, ॲरेचं नाव काय, नेम, त्याची साईज 10. In character array, /0 indicate end of string. /0 काय इंडिकेट करते, एंड ऑफ स्ट्रिंग.
म्हणजे या स्ट्रिंगचा एंड कधी होतो तेव्हा ते /0 इंडिकेट करते. आता समजा आपण इथं लिहिलं अशी ही ॲरे आहे, समजा ॲरे आहे आणि यामध्ये STAR स्टार लिहिलं. मला स्टार नावाची स्ट्रिंग, एवढी स्ट्रिंग ह्याच्यात स्टोअर करायची होती. मग बाकीचे 2-3 ब्लॉक जे काय असतील ते उरत आहेत, मग ते उरू नये म्हणून हा स्ट्रिंग इथंच एंड झालाय म्हणून ते डिनोट कसं करते, हे /0नी त्याला डिनोट करते मित्रांनो. लास्टला कोणती व्हॅल्यू राहते, स्ट्रिंग संपल्यानंतर /0 इंडिकेट एंड ऑफ स्ट्रिंग. या स्ट्रिंगचा, स्टार नावाच्या स्ट्रिंगचा, STAR स्टार नावाच्या स्ट्रिंगचा एंड, स्टार नावाची एवढी स्ट्रिंग आपल्याला या ॲरेमध्ये स्टोअर करायची होती. पण डब्बे जास्त होऊ लागले म्हणल्यावर ही स्ट्रिंग इथंच संपली, हे कसं समजणार. मग शेवटी /0 लावला का मग प्रोग्रामला समजत आहे की ही स्ट्रिंग इथंच एंड झालेली आहे आणि एवढी स्ट्रिंग स्टोअर होणार आहे. कळलं? आणि /0 याची व्हॅल्यू काय राहते, /0ची व्हॅल्यू काय राहते, इट इज कॉल्ड ॲज नल व्हॅल्यू. याला नल व्हॅल्यू सुद्धा म्हणतात, याला नल व्हॅल्यू म्हणतात. /0ला नल व्हॅल्यू म्हणतात. नल मीन्स नथिंग, इट यूज टू इंडिकेट एंड ऑफ स्ट्रिंग. म्हणजे नल मीन्स नथिंग, काहीच नाही. नल म्हणजे काय, काहीच नाही, नथिंग, याच्यावर व्हॅल्यूज नाही. हे काय करते, इंडिकेट करते एंड ऑफ स्ट्रिंग. तुम्हाला जर इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की /n काय काम करतंय, तर तुम्ही एवढंच सांगायचं की ते इंडिकेट, /n इज यूज टू इंडिकेट द एंड ऑफ स्ट्रिंग. स्ट्रिंगचा एंड इंडिकेट करण्यासाठी /n वापरतो आपण. ह्या स्टार नावाच्या स्ट्रिंगचा एंड इंडिकेट करण्यासाठी /0 वापरलेला आहे. सॉरी, मी /n म्हणलो, /0 वापरतात. आफ्टर स्टोरिंग स्ट्रिंग, null value is store after the last character. पहा, स्ट्रिंग जेव्हा स्टोअर करतो या ॲरेमध्ये जेव्हा मी स्ट्रिंग स्टोअर केली तेव्हा नल व्हॅल्यू /n व्हॅल्यू /0 व्हॅल्यू कुठं स्टोअर केली, मी लास्टला स्टोअर केली. इथं लास्टला /0 व्हॅल्यू स्टोअर करणार मी. कारण की /0 व्हॅल्यू एंडला स्टोअर होती आणि ती कशी, नल व्हॅल्यू कॅनॉट बी स्टोअर इन ॲन ॲरे. पहा काय म्हणते, इफ ॲरे इज कम्प्लिटली फिल्ड देन नल व्हॅल्यू कॅनॉट बी स्टोअर इन एन ॲरे. पहा, मी जर इथं PGTex टाकलं, या स्टारच्या जागी मी PGTex टाकलं तर काय होईल, या स्टारच्या जागी मी PGTex टाकलं तर काय होईल. समजा मी जर इथं PGTex टाकलं तर नल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी मला हेच राहणार नाही, नल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी हेच राहणार नाही. इथं P टाकणार, इथं G टाकणार, इथं T. PGTex अकॅडमी, मला अकॅडमी टाकायचं होतं पण इथं जागाच नाही. मग आता नल व्हॅल्यू स्टोअर होणार का, कारण की ॲरेची साईज आपण एवढीच दिली, पुढं साईज वाढवू शकत नाहीत आपण, इथं साईज वाढवू शकत नाहीत कारण की ॲरेची साईज कमीच दिली आपण. म्हणून देतानी ॲरेची साईज जास्ती द्यायची, देतानीच ॲरेची साईज, हे पहा कुठं देतानी, इथं ॲरेची साईज किती दिली, 10 दिली. ते देताना जर आपण 20 दिली असती का, तर मग मोठी स्ट्रिंग ही स्टोअर झाली असती आणि /n ला बी जागा राहिली असती. जर /n ला जागा राहिली नाही तर ॲरे हा रन होत नाही मित्रांनो, ॲरे रन होत नाही. पहा इथं काय म्हणले, इफ ॲरे इज कम्प्लिटली फिल्ड, हे कम्प्लिटली फिल्ड असलं सगळं ब्लॉक ॲरेच, देन द नल व्हॅल्यू कॅनॉट बी स्टोअर इन ॲन ॲरे. नल व्हॅल्यू स्टोअर होऊ शकत नाही ॲरेमध्ये. आणि नल व्हॅल्यू गरजेची आहे, का म्हणून गरजेची, ते इंडिकेट करतो स्ट्रिंगचा एंड होईपर्यंत आपण डिस्प्ले करतो ॲरेला, स्ट्रिंगचा एंड होईपर्यंत. तर ते तुम्हाला प्रोग्रामद्वारे समजून जाईल, प्रोग्राममध्ये आणखीन क्लिअरच होऊन जाईल. स्ट्रिंग कॅन बी इनिशियलाइज इन 2 ways ॲज फॉलो. स्ट्रिंग 2 पद्धतीनं इनिशियलाइज होती. ती कोणत्या 2 पद्धती आहेत ते पाहूया. कॅर नेम 10 अशी स्ट्रिंग इनिशियलाइज होती. आपण ॲरे बी असाच इनिशियलाइज करताना बघितलंय ना, कर्ली ब्रेसेसमध्ये आपण असाच ॲरे इनिशियलाइज होताना बघितलाय. इथं फक्त काय स्टोअर होत होतं, एलिमेंट स्टोअर होते, इंटिजर एलिमेंट 10, 20, 30 असं स्टोअर होत होतं. आता इथं काय होत आहे, डायरेक्ट स्ट्रिंग स्टोअर होत आहे. कशी, असं कर्ली ब्रेसेस देऊन, असं कोटेशन देऊन त्याच्यात कोणती पण स्ट्रिंग स्टोअर करत आहोत. पहा, हे असं स्टोअर केलं किंवा असं बी स्टोअर करू शकता. ही पहिली पद्धत आणि ही दुसरी पद्धत, असं सुद्धा स्टोअर करू शकता. तर मित्रांनो, आता काय करायचं आहे आपल्याला, ही 2 पद्धती बघितल्या आपण.
आता आपण काय करणार आहोत, ही स्ट्रिंग स्टोअर केली की आउटपुटमध्ये ती कशी स्टोअर होणार ते बघूया. सगळे ब्लॉक कसे फिल्ड होणार ते बघूया. सगळे ब्लॉक कसे फिल होणार ते बघूया. पहा, इथं रिप्रेझेंट केले, मेमरी रिप्रेझेंट केली मी. कसं, नेम नावाचा ॲरे बनविला आपण, नेम नावाचा स्ट्रिंग कॅरेक्टर नावाचा नेम ॲरे बनविला. त्यामध्ये 8 साईज दिली. त्यामध्ये मी काय टाकलं, प्रत्येक ब्लॉकमध्ये PG टेक टाकलं नुसतं. आणि शेवटी काय इंडिकेट केलं, /0 हे लास्ट एलिमेंट म्हणून इंडिकेट केला जातो. तर मित्रांनो, हे त्याचे ॲज इट इज ते इंडेक्स व्हॅल्यू ती ॲज इट इज राहणार, 0 पासून स्टार्ट होणार आणि ही आउटपुटला ॲज इट इज डिस्प्ले होऊन येणार. तर याची काळजी तुम्ही करू नका मित्रांनो. जरी तुम्हाला नाही समजलं तर आपण प्रोग्राम घेऊ. तर हा प्रोग्राम आपण घेणार आहोत. तर यामध्ये काय केलंय, कॅरेक्टर नावाचा ॲरे, त्याची साईज 10. युजरने काय म्हणले, एंटर युअर नेम. त्यानंतर स्कॅनएफ द्वारा नेम हे घेतलेला आहे. कशावरती, या ॲरेवरती. घेण्यासाठी काय करतो आपण, हे असं घेण्यासाठी आपण इथं थोडीशी मिस्टेक झाली, हे असं लावतो. या नावाच्या ॲरेवरती आपण व्हॅल्यू घेत आहोत, नेमवरती. तर प्रिंट केल्यानंतर आपल्याला नेम हे डिस्प्ले होऊन जाईल, नेम नावाचा ॲरे डिस्प्ले होऊन जाईल. तर ॲज इट इज सेम प्रोग्राम मी करून बघतो आणि चला तुम्हाला करून पण दाखवतो. तुमचं स्वतःचं नाव तुम्ही तिथं डिस्प्ले करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की प्रोग्राम काय केला, प्रोग्राम कसं केला इथं. चला, तर आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया. तर मित्रांनो, आता काय करतो मी, एक लाईन टू लाईन तुम्हाला प्रोग्राम लिहून दाखवतो पहिल्यापासून. हॅश इन्क्लूड काय आपला फंक्शन, stdio.h. हॅश इन्क्लूड stdio.h. इंट मेन फंक्शन वापरा, इंट मेन फंक्शन. त्यानंतर 2 कर्ली ब्रेसेस. यामध्ये काय टाका, रिटर्न 0 टाका, रिटर्न फंक्शन मध्ये टाकायचं 0. याला क्लोज करून टाकायचं. आता वर पहा, इथं पहा, आता आपल्याला आधी ॲरे बनवायचा आहे, ॲरे. मग क्यार नावाचा नेम नावाचा ॲरे बनविला आणि त्याची साईज काय दिली मी, त्याची साईज मी देतो 10. याची साईज सेम मी 10 देतो, जसं की आपण एक्झाम्पल मध्ये बघितली होती. त्यानंतर मी युजरला एक मेसेज देणार, प्रिंटएफ फंक्शनचा वापर करून एंटर युअर नेम म्हणणार युजरला. एंटर युअर नेम. युजर काय करेन, तिथं नेम एंटर करेन आणि ती नेम कुठं स्टोअर होणार, ती नेम आपल्या स्कॅनएफ फंक्शनचा वापर करून %s वापरायचा. %s का म्हणून वापरला, कारण की आपण कॅरेक्टर व्हॅल्यू स्टोअर करीत आहोत. त्यानंतर ॲड्रेस ऑफ नेम द्यायचा. नेम दिल्यानंतर ती आता प्रिंटएफच्या द्वारा ते काय करायचं, डिस्प्ले करून टाकायचं. काय डिस्प्ले करून टाकायचं, जी युजरनी स्ट्रिंग एंटर केली ती. युअर स्ट्रिंग इज %. आपण काय करायचं, युअर स्ट्रिंग इज म्हणलं का, %s जिथं डिस्प्ले करायचे तिथं %s वापरायचं. ज्या ठिकाणी व्हॅल्यू डिस्प्ले करायची असते त्या ठिकाणी ती वापरतो आपण, माहिती तुम्हाला सर्वांना. आणि कॉमा देऊन त्या ॲरेचं नाव, नेम, त्या ॲरेचं नाव आणि क्लोज करून टाकायचं. पहा, मिस्टेक झाली, क्लोज करून टाकायचं, इथं क्लोज करून टाकायचं. आता पहा,
आता इथं काय करतो मी, हे व्हाईट पीसेस काढून टाकतो, /n पण वापरतो इथं, /n. तर पहा मित्रांनो, प्रोग्राम रन होतो का बघा आपला. तर प्रोग्राम तर सक्सेसफुली रन झालेला आहे. pgtech टाकतो मी स्ट्रिंग. पहा आउटपुटला ॲक्युरेट pgtech आलेला आहे मित्रांनो. आणि मी साईज काय दिली ती 10 साईज दिली ती, पण इथं मी किती साईजचे कॅरेक्टर हे टाकलेलं आहे, स्ट्रिंग टाकलेली आहे pgtech, म्हणजे 3 आणि हे 3 6. आता 10 नंबरच्या वरचं मी टाकून बघतो, 10 नंबरच्या वरचं 10 साईज दिली ना, आता 10च्या साईजच्या वरचं म्हणजे pgtech अकॅडमी टाकून बघतो ह्या बारीस. आता पहा मित्रांनो, पीजीटेकच का आलं, अकॅडमी का आलं नाही, कारण की इथं व्हाईट स्पेस दिला आपण, व्हाईट स्पेस काउंट होत नाही. आता बघ, जर मी पीजी स्पेस टेक दिलं, आता पहा पीजीच का आलं, कारण की हा व्हाईट स्पेस दिला का तो तिथपर्यंतच डिस्प्ले करतो. आणि आपण पहा, जर सगळं कंबाईन लिहिलं, जर कंबाईन लिहिलं आपण, जर कंबाईन लिहिलं पीजी टेक अकॅडमी एवढं जर कंबाईन लिहिलं तर एवढं सगळं आलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि हे पुढचं कसं काय आलं, कारण की मित्रांनो, जेव्हा आपण स्पेस देतो तेव्हा त्याच्या पुढचं येत नाही, आणि हे जेव्हा आपण स्पेस नाही देत तेव्हा त्याच्या पुढचं येते सर्व, तेव्हा त्याच्या पुढचं सर्व येते. आता हे पीजीटेक अकॅडमी हे ॲज इट इज सगळं डिस्प्ले झालेलं आहे. आय होप की तुम्हाला आपला आजचा प्रोग्राम समजला असेल, आणि हे जर काढून टाकलं तर हा प्रोग्राम रन होणार नाही, एरर येऊन जाईल. पहा टाकून दाखवतो. पहा रन तर झाला, पण आपला प्रोग्राम बरोबर रन होणार नाही. कारण का, नेम वरती व्हॅल्यू कशीच टाकणार या नेम नावाच्या ॲरेवरती व्हॅल्यू, तर ते तिथे रिप्रेझेंट करू शकत नाहीत ना. म्हणून तर इथं आपण ऍड्रेस देऊन टाकायचा, कारण की आपला प्रोग्राम ॲक्युरेट हे व्हायला पाहिजे, ॲक्युरेट दिसायला पाहिजे. तिथं टाकलं तरी काय नाही, नाही टाकलं तरी काय नाही, पण माझं मते तुम्ही टाकावं ते तिथं. आता तुम्ही तुमचं नाव सुद्धा डिस्प्ले करू शकता, थांबा, तुम्ही तुमचं नाव सुद्धा डिस्प्ले करू शकता, तुम्ही तुमचं नाव सुद्धा टाकू शकता. समजा मी नाव टाकतो राम होगे, पहा रामच का आलं, बाकीचं पुढचं का आलं नाही, होगे का आलं नाही, तर स्पेसच्या पुढचं इंडिकेट करत नाही, म्हणजे घेत नाही. जर तुम्ही स्पेस दिला तर तिथंच नल व्हॅल्यू म्हणून तो तिथंच सोडून देतो, तो त्याच्या पुढचं घेत नाही. जर तुम्हाला याच्या पुढचं द्यायचं असेल तर तुम्ही काय करायचं, यामध्ये व्हॅल्यू टाकताना काय करायचं, व्हॅल्यू टाकताना असं टाकायचं, राम असा अंडरस्कोर द्यायचा आणि होगे. पहा आता आलं का, राम होगे, काहीतरी व्हॅल्यू तिथं आपल्याला स्टोअर करावी लागेल, तेव्हा तर ते बरोबर येईल. पहा स्ट्रिंग कशासाठी वापर करतो, आउटपुटला काहीतरी मेसेज किंवा आउटपुटला काहीतरी डिस्प्ले करण्यासाठी, नाव कोणाचं तरी आउटपुटला डिस्प्ले करण्यासाठी स्ट्रिंगचा वापर करतो, ते तुम्हाला समजलं असेल. तर तुम्ही तुमच्याकडे एक टास्क आहे, तुमच्या कॉलेजचं नाव टाका तुम्ही, किंवा तुमच्या सिटीचं नाव टाकू शकता तुम्ही. जसं की पुणे असेल तर तुम्ही पुणे टाकून असे प्रत्येक सिटीचे नाव टाकून डिस्प्ले करून बघा. जर तुमचे डिस्प्ले होत असेल तर तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली रन होत आहे. आणि आय होप की तुम्हाला आपलं लेक्चर समजलं असेल. जरी नाही समजलं तर इथून पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ते कव्हर होऊन जात राहतील, टेन्शन घेऊ नका मित्रांनो. आणि जर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पीजीटेक अकॅडमीला सबस्क्राईब करा.